राज्यातील लाडक्या बहिणींसाठी, गॅस ग्राहकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि रेशनधारकांसाठी केंद्राकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी 20 लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे। बघा, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तुम्ही गॅस ग्राहक असाल किंवा शेतकरी असाल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। अन्यथा अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये अपात्र केलं जाणार आहे। बघा, याच्यामध्ये पात्रता घालण्यात आलेली नाही। सरसकट सर्व बहिणींना, सर्व शेतकरी बांधवांना, गॅस ग्राहकांना आणि रेशनधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। त्याच्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। बघा, घरकुल योजना 2024-25 याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ कोणाकोणाला दिला जाणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या 2,46,00,000 बहिणींना घरकुल योजना दिली जाणार आहे। सोबतच राज्यामधील रेशनधारकांना सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सोबतच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील सर्व नागरिकांना घरकुल योजना 2024-25 या योजनेअंतर्गत रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। सोबतच दिव्यांग असणाऱ्या महिला, सोबतच दिव्यांग असणारे पुरुष यांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच निराधार असणाऱ्या माता भगिनी, पुरुषांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे। आणि प्रामुख्याने कुटुंबहीन असणारे आणि भूमिहीन असणारे सर्व नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण एक अशी योजना सांगणार आहोत की तुम्हाला वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत अनुदान देणार आहे। सरकारने आताच त्याला मंजुरी सुद्धा दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। बघा, सरकारने अगोदर जमिनीची अट घातलेली होती, सोबतच उत्पन्नाची अट घातलेली होती आणि गाडीची अट घातलेली होती, परंतु आतापासून तुम्हाला कोणतीही अट घातलेली नाही। घरकुल योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे, परंतु याच्यामध्ये प्रामुख्याने काही निकष घालण्यात आलेले आहे। जर तुम्ही या निकषांमध्ये बसलात तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर बघा, जो पहिला निकष आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, तुमचे उत्पन्न प्रत्येकी महिन्याला 15,000 रुपयेपर्यंत असेल तरी पण तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। म्हणजे शासन काय सांगते, तुमचं उत्पन्न 15,000 रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला लाभ देणार आहोत, परंतु 15,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास तुम्हाला या योजनेमध्ये अपात्र केलं जाणार आहे। सोबतच निकषांमध्ये दुसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर बघा, दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल किंवा 2 चाकी गाडी असेल किंवा टेलिफोन असेल, मोबाईल असेल तरी पण तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे। त्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। सोबतच निकषांमधला तिसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, जर तुमच्याकडे घर असेल परंतु त्याला भरपूर वर्षे झालेले असतील तरी पण तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अर्ज करता येणार आहे। जर तुमचे कच्चे घर असेल तर तुम्हाला पक्के घर बनवण्यासाठी घरकुल योजनेअंतर्गत अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। तर शेवटचा जो निकष आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे, परंतु 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही। या निकषांमध्ये तुम्ही जर बसत असाल तरच तुम्हाला हा लाभ देण्यात येणार आहे। सोबतच घरकुल योजनेमध्ये अपात्र कोण ठरणार आहे, घर कोणाला मिळणार आहे आणि 1 लाख रुपयांची योजना कोणाला मिळणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला 1 लाख रुपयांची योजना सुद्धा समजणार आहे। तर बघा, अपात्र कोण ठरणार आहे त्याच्यामधला पहिला मुद्दा बघा, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल किंवा बहिणींच्या घरातील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी असेल तर त्यांना थेट अपात्र केलं जाणार आहे। म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे, परंतु 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे। सोबतच अपात्र करण्यासाठी दुसरा जो मुद्दा आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, ज्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा बहिणीला घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार नाही। बघा, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेमध्ये पात्र केलं जाणार आहे। सोबतच अपात्रतेचा तिसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्या बहिणी किंवा बहिणीच्या घरातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना घरकुल योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे। म्हणजेच तुम्ही टॅक्स कधी भरता, ज्यावेळेस तुमचं उत्पन्न 5 लाख
लाख रुपयांपेक्षा जास्त असते त्यावेळेसच आपण इन्कम टॅक्स भरत असतो। जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही। आणि अपात्रतेचा चौथा मुद्दा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्या बहिणींच्या घरातील सदस्य किंवा स्वतः बहीण सरकारी कर्मचारी असेल किंवा पेन्शनधारक असेल किंवा सरकारी कार्यालयामध्ये कामाला असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही। या अपात्र आणि पात्रता तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे, त्यानंतरच अर्ज करायचा आहे, अन्यथा तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट केला जाणार आहे। त्याच्याच पुढे बघू शकता प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजना 2024-25 यासाठी रक्कम किती देण्यात येणार आहे, लाभ किती मिळणार आहे ते सुद्धा सांगतो। बघा, शहरी भागातील घरांसाठी किती पैसे मिळणार आहे हा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल आणि ग्रामीण भागामध्ये किती रक्कम दिली जाणार आहे हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। तर आपण बघून घेऊयात की शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी घरकुल योजनेअंतर्गत किती रक्कम दिली जाणार आहे। पहिल्यांदा बघून घेऊयात की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, रेशनधारकांना आणि लाडक्या बहिणींना 1,20,000 रुपये इतकी रक्कम घर बांधणीसाठी दिली जाणार आहे। जर तुम्ही ग्रामीण भागामधून अर्ज केला, तुम्ही जर शेतकरी असाल, रेशनधारक असाल किंवा लाडक्या बहिणी असाल तरी पण तुम्हाला 1,20,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। सोबतच शहरी भागासाठी किंवा डोंगराळ भागासाठी किती रक्कम दिली जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की शहरी भाग असेल, डोंगराळ भाग असेल किंवा नक्षलग्रस्त भाग असेल तर अशा भागासाठी सर्व शेतकरी, सर्व रेशनधारक, सर्व गॅस ग्राहक आणि लाडक्या बहिणींना 1,30,000 रुपये इतकी रक्कम शहरी भागासाठी दिली जाणार आहे। याच्यामध्ये शहरी भाग आहे, डोंगराळ भाग आहे आणि नक्षलग्रस्त असे 3 भाग सांगण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणाहून अर्ज करणार आहात त्या ठिकाणाहून तुम्हाला ही रक्कम दिली जाणार आहे। सोबतच केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी 19,66,787 इतके घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सरासरी 20 लाखांपर्यंत घरे महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना देण्यात येणार आहे। त्यासाठी अर्ज करायचा आहे आणि आता अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे अगोदर तुम्ही महत्त्वाची ही 3 कामे करणं गरजेचं आहे। लवकरात लवकर ही 3 कामे करायची आहेत, अन्यथा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही। तर बघा, घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पहिलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, आपलं बँक खातं आपल्या आधार कार्डाशी लिंक करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच दुसरं काम सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला आधार कार्ड काढायचं आहे, पॅन कार्ड काढायचं आहे, उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढायचा आहे, परंतु तो उत्पन्नाचा दाखला सरासरी 1.5 लाखांपेक्षा कमीचा असावा तरच चालणार आहे। सोबतच 2 फोटो सुद्धा लागणार आहे, जे छोट्या आकाराचे पासपोर्ट साईज फोटो असतात तर ते 2 फोटो लागणार आहे। सोबतच बँक पासबुक सुद्धा पाहिजे, परंतु बँक पासबुक असं खोला की त्याच्याशी आधार लिंक होतं। सोबतच सरपंच दाखला किंवा गावातील पोलीस पाटील असेल त्यांचा दाखला सुद्धा लागणार आहे। तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात याच्यासाठी प्रूफ म्हणून तो दाखला सुद्धा लागणार आहे। सोबतच तिसरं काम सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, तुम्हाला जर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही ग्रामीण भागामधून अर्ज करणार असाल तर त्याची PDF सुद्धा तुम्हाला देणार आहे। फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे, कारण लवकरात लवकर हे फॉर्म भरणं गरजेचं आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। बघा, राज्यातील बचत गट करणाऱ्या महिला असतील, अपंग महिला असतील, विधवा महिला असतील तर यांच्यासाठी लखपती दीदी या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। आता या योजनेअंतर्गत 1 लाख वर्षाला लाभ दिला जातो। या बाहेरील राज्यांमध्ये या योजना सध्याच्या स्थितीला सुरू आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, परंतु बाहेरील राज्यामध्ये प्रत्येकी वर्षाला प्रत्येकी महिलेला 1 लाख रुपये मिळवून देणाऱ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्याच योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा सुरू करणार आहे, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, 1 लाख रुपये मिळवून देणारी लखपती दीदी महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्ही कागदपत्रे सुद्धा काढणं गरजेचं आहे, परंतु याच्यामध्ये बचत गटातील महिला असतील किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असतील, विधवा महिला असतील, निराधार महिला असतील किंवा अपंग महिला असतील किंवा दिव्यांग महिला असतील तर यांच्यासाठी घरकुल योजना दिली जाणार आहे। सोबतच लखपती दीदी योजनेअंतर्गत प्रत्येकी वर्षाला 1 लाख रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये
जमा केली जाणार आहे। आता ज्यांना कशा कशाचे अर्ज करायचे आहेत त्यांनी कमेंटद्वारे सुद्धा कळवायचं आहे, त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन कमेंटद्वारे देणार आहे। परंतु व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।